थांबा. श्रावणात रोजच्या ताटात या 16 भाज्यांचा समावेश केला तर पचनासाठी आणि शरीराला पोषक आहार मिळण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. पण यातील शेवटची भाजी अनेकांना माहीतच नाही. शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो. श्रावणातील 16 भाज्या. टिप नंबर 1. दुधी भोपळा. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने हलका आणि कमी तेलात बनवण्यासाठी योग्य पर्याय. टिप नंबर 2. घोसाळे. मऊ आणि तुलनेने हलकी भाजी साध्या फोडणीमध्ये बनवता येते. टिप नंबर 3. दोडका. पचनाला तुलनेने हलका पर्याय. श्रावणात कमी मसाला वापरून बनवा. टिप नंबर 4. तोंडली. तंतू, फायबर मिळवण्यासाठी आहारात समाविष्ट करता येते. टिप नंबर 5. कारले. कडू चव असली तरी विविध पोषक घटक मिळतात, मात्र प्रमाणात खा. टिप नंबर 6. भेंडी. फायबरचा चांगला स्रोत. भाजी करताना तेलाचे प्रमाण कमी ठेवा. टिप नंबर 7. गवार. फायबर आणि इतर पोषक घटकांसाठी उपयुक्त. टिप नंबर 8. पडवळ. हलकी भाजी म्हणून आहारात घेता येते, डाळीसोबतही छान लागते. टिप नंबर 9. कोहळा. सौम्य चवीची भाजी, कमी तेल मसाल्यात उत्तम. टिप नंबर 10. पालक. हिरव्या पालेभाज्यांमध्ये महत्त्वाचा पर्याय. स्वच्छ धुवून आणि नीट शिजवून खा. टिप नंबर 11. मेथी. फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांसाठी उपयोगी, प्रमाणात आहार घ्या. टिप नंबर 12. चाकवत. पालेभाजी म्हणून विविध पोषक घटक मिळवून देऊ शकते. टिप नंबर 13. माठाची भाजी. हिरव्या पालेभाज्यांमधून आहारात विविधता आणण्यासाठी चांगला पर्याय.
टीप नंबर 14. शेवग्याच्या शेंगा. फायबरसह अनेक पोषक घटक मिळतात. डाळ किंवा भाजीमध्ये वापरता येतात. टीप नंबर 15. फुलकोबी. भाज्यांमधून फायबर आणि विविध जीवनसत्त्वे मिळवण्यासाठी उपयोगी. टीप नंबर 16. दोडका प्लस मूग डाळ. श्रावणातील हलका आणि पौष्टिक जेवणाचा पर्याय बनवता येतो. कमी तेल, कमी तिखट आणि पुरेसे शिजवणे. कोणतीही एक भाजी खाल्ल्याने पोटातील सर्व समस्या दूर होतात असे नाही. आपल्या प्रकृतीनुसार भाज्या निवडा. भाज्या नीट धुवून शिजवा आणि आहारात विविधता ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.